कार्यरत आहे। शासनाला आमची एकच मागणी होती की भरती प्रक्रिया राबविण्यात आली पाहिजे, कारण की मंडळामध्ये एकूण 50 ते 60 महिला सुरक्षा रक्षक आहे जे कार्यरत आहे आणि ते एक प्रामाणिकपणे आपली ड्युटी जबाबदारीने पार पाडत आहेत। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी, महिला सुरक्षा रक्षकांसाठी फक्त कमीत कमी पॉईंट अवेलेबल आहे। महिलांसाठी रोजगार नाही आहे, त्यांना दुसरीकडे कुठे जाऊन ते काम करू शकत नाही, त्यांच्यासाठी पॉईंट अवेलेबल्स नाही आहे। शासनाला आमचं हे एकच विनंती होती की भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यावे आणि जी महिला आहे, जे कार्यरत आहे, त्यांना समान संधी मिळायला पाहिजे आणि कुठलीही महिला बेरोजगार झाली नाही पाहिजे व सर्व सुरक्षा रक्षक आहे महिला सुरक्षा रक्षकच पदावर काम करताना ते माणुसकी सुरक्षा रक्षक सेना नागपूर उपअध्यक्ष पदी हीच एक विनंती आहे। नमस्कार, मी भाग्यश्री हेडे, सचिव, नागपूर जिल्हा सचिव, माणुसकी सुरक्षा रक्षक सेना। आजची पत्रकार परिषद घेण्याचे कारण आहे की सध्या नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, कारण 2009 आणि 2013 च्या नंतर मंडळाने सुरक्षा रक्षकांची भरती घेतलेली नाही आहे आणि मंडळात जी प्रतीक्षा यादी होती ती संपुष्टात आली आहे। त्यामुळे आस्थापनाकडे सुरक्षा रक्षकांची मागणी होऊन सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षक पुरवू शकत नाही। त्या कारणामुळे बऱ्याचशा आस्थापनांचे पॉईंट हे बंद पडण्याच्या परिस्थितीत आहे। त्यामुळे जर का वेळेवर सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया झाली नाही तर या मंडळाला बंद होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही व असे झाल्यास आम्हा सर्व सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षक घरी बसण्याची वेळ येऊ शकते। तरी या मुद्द्यावर शासनाने व कामगार मंत्री महोदय लवकरात लवकर निर्णय घेऊन तात्काळ सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी द्यावी हीच माझी विनंती।